माहिती की आपल्या भारतामध्ये खूप सारे आपण प्रसंग आपल्या कानावर पडतात की लहान मुलींवर स्त्रियांवर अत्याचार होतात. तर या सगळ्या गोष्टींमधनं जर बाहेर पडायचं असेल तर सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांना आपला जो मेंटल ब्लॉक आहे, मेंटल ब्लॉक म्हणजे आपण इथे मनाशी एक गाठ बांधून ठेवलेली ती आहे ना, मोकळी करणं फार गरजेचं आहे. जसं आता मी आमचा जो वर्ग जिथे घेत होतो तिथे त्यांना ते उदाहरण सांगितलं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता जो काश्मीरमध्ये प्रसंग घडला जिथे 28 लोकांना मारलं गेलं, पण आपण सगळ्यांनी कधी विचार केला की 28 लोक का मारल्या गेली? की जेव्हा त्यांनी बघितलं की समोरच्याच्या हातामध्ये AK-47 आहे तर त्यांनी हे सरेंडर केलं स्वतःला की आता आपण मरणार आहोत. लाईनीने ते सगळ्यांना विचारत होते तुम्ही हिंदू की मुस्लिम, आणि गोळ्या मारत होते. तुम्ही विचार करा की आपल्या समोर एखादा व्यक्ती येतोय, आपल्या डोक्यावर त्याने बंदूक ठेवलेली आहे आणि आता आपण मरणार आहोत, तर जीव वाचवण्याचा एक तरी आपण प्रयत्न करणार की नाही? करणार की नाही? करणार ना. पण त्या लोकांनी नाही केला. त्याचं कारण असं आहे की आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये एक मेंटल ब्लॉक आहे. समजून घ्या, जसं भारतावर इंग्रज होते आणि सगळे सांगत होते की इंग्रजांचं शासन आहे, पण क्रांतिकारी जे होते त्यांचा मेंटल ब्लॉक नव्हता. ते स्वतःला कधीच इंग्रजांचे गुलाम समजत नव्हते. पण बाकीचे जे लोक होते, जे 50% जास्त लोक होते, ते स्वतःला गुलाम समजत होते, कारण की त्यांनी ॲक्सेप्ट करून घेतलं होतं की आपण गुलाम आहोत. तसंच प्रत्येक स्त्री, प्रत्येक महिला, या प्रत्येकामध्ये ताकद असते. तो फक्त आपल्याला मेंटल ब्लॉक जो आहे तो आपल्याला ओपन करायचा असतो, काढायचा असतो. कोणतीच स्त्री अबला नसते, आपण अबला बनून घेतो. आपण नेहमी असा विचार करतो की माझ्यावर अतिप्रसंग आला तर कोणीतरी मला मदत करेल. नाही. आजपासनं तुम्ही लक्षात ठेवा, ह्या मुमेंटपासनं तुम्हाला कोणीच मदत करणार नाही. तुम्हाला स्वतःची मदत स्वतःच करायची आहे. मग आपण शस्त्र का शिकतो? का मी माझ्या मुलीला तिथे घेऊन गेलो? माझी मुलगी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा ती 8 वर्षाची होती. तरी मला असं वाटतं की उशीर झाला, कारण की तिथे गेलो तो 4 वर्षाची आणि 5 वर्षाचे पण मुलं आम्ही बघितले होते. आज मुलांच्या आता मोबाईल नावाचा शत्रू आपण देतो. आजही आपण प्रॅक्टिस करत असताना बरेच जण व्हिडिओ आणि रील्स काढत होते. ठीक आहे, ती आठवण म्हणून ठेवा, पण ते आपलं जग नाही आहे. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा की जेव्हा प्रसंग येईल तेव्हा माझं टेक्निक माझ्या कामात पडणार आहे, माझे लाईक्स आणि कमेंट माझ्या कामात पडणार नाही. तुम्ही कितीही वाईट प्रसंगात असणार आणि तुम्ही जर पोस्ट टाकली की मला मदत पाहिजे, ती मदतची जी पोस्ट आहे ना ती फॉरवर्ड होईल आणि शेवटी कदाचित तुमच्याकडेच येईल की या मुलीला मदत करा, पण मदत कोणी करणार नाही. त्यामुळे सगळ्यात जास्त व्हर्च्युअल जगण्यापेक्षा आपण स्वतः किती ताकदवान आहोत, आपली ती ताकद ओळखली पाहिजे. आमचाही प्रश्न होता, मी आणि बक्षी सर गेलो, आम्ही विचार करायचो की लाठीकाठी, तलवार, दानपट्टा. आत्ताचं युग आहे की लोकांकडे बंदूक वगैरे असतात, हे काय कामात पडणार आहे? तर हा आमचा प्रश्न होता आणि गुरुजींनी आम्हाला उत्तर दिलं की तुम्ही कोणतंही जेव्हा शस्त्र शिकतात तर तुमच्यात एक आत्मविश्वास निर्माण होतो अटॅक करण्याचा. आज बघा आपल्याला, तुम्ही काही माता आहे, त्यांची मुलं वगैरे पण आहे. आपण बघा, किंवा आम्हालाही आठवतं की आम्ही जर भांडण करून गेलो ना, घरच्या आधी आम्हालाच मारायचे, तू कशाला गेला होता तिथे, बरोबर की नाही? मग त्यामुळे काय होऊन जातं की आपल्या लक्षात येतं की नाही आपण भांडण नाही करायला पाहिजे. हे आता बदलणं गरजेचं आहे, खास करून मुलींना. तुम्हाला जर असं वाटलं तुमची चूक नाही, आधी धोपटून काढा, मारा, रक्त यायला पाहिजे तिथपर्यंत मारा आणि नंतर मग एक्सप्लेनेशन द्या की तुम्ही का मारलं. आपल्याला अटॅक करण्याची सवय असली पाहिजे. तो जमाना गेला, एका गालात मारला का दुसरा समोर करा, हे भेदरटपणाचं लक्षण आहे आणि हे करायचं नाही. ज्यांच्यात ताकद नसते ना, फक्त तेच लोक असं म्हणतात की माझ्या दुसऱ्या गालात मारा. पण तुमच्यात ताकद असली पाहिजे की दुसऱ्या गालात मारायची पण ताकद असली पाहिजे. त्यामुळे आपण लक्षात ठेवा, कोणतंही शस्त्र आपण जेव्हा शिकतो तर आपल्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो. भले ती लाठी असू द्या, भाला असू द्या, तलवार असू द्या. जेव्हा तुमच्या लक्षात येतं की मला हे चालवता येतं, त्यावेळेस तुमच्याकडे काही जरी नसलं तर तुमच्या हाताचा वापर करून तुम्ही स्वतःचं सेल्फ प्रोटेक्शन करू शकता. ही काळाची गरज आहे. माझी विनंती आहे प्रत्येक आईला, बहिणींना आणि तुमचे जे नातवंड असेल त्या सगळ्यांना, कोणतंही वय असू द्या, आम्ही बऱ्याचशा वयस्कर ताई पण बघतोय, त्या पण शिकताय. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आजच्या पिढीला तुम्ही काय देऊ शकता? आजच्या पिढीला तुम्ही फॅसिलिटीज नका देऊ, त्यांना उभं करा की ते फॅसिलिटी तयार करू शकता. त्यांना शिक्षण द्या की ते स्वतःच्या पायावर उभं राहू शकता, तर ते देणं गरजेचं आहे. आज आपण मुलांना, आणि माझी कळकळीची विनंती आहे की सगळ्या ज्या स्त्रिया आहेत, त्यांच्या मुली असतील, बहिणी असेल, मोबाईल द्या, हरकत नाही, पण त्याचा वापर कसा करायचा ना ते आधी त्यांना शिकवा. कारण की सगळ्यात जास्त नुकसान जे होणार आहे ते मोबाईलने होणार आहे. आणि माझ्या बहिणींसारख्या आहे, माझ्या मोठ्या ताईसारख्या आहे, माझ्या
मुलीसारख्या काही आहेत, तर सगळ्यांना एक विनंती करतो, धर्म सगळ्यात महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. आपण धर्म टिकला तर आपण टिकू, नाही तर आपण टिकणार नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, भारत हे धर्म. जर आपण ज्या गोष्टीचं धारण करतो त्याला धर्म म्हणतो. जे लोक म्हणत असतील ना, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळे सारखे, ही डोक्यातनं काढून टाका. आपल्याला वेड्यात काढण्यात आले आत्तापर्यंत. आपण सगळ्यांना मेरा भाई म्हणतो आणि तोच भाईहून आपला गळा कापतो. लक्षात ठेवा. आपल्याला लक्षात ठेवायचं, आपल्याला जागृत राहायचं आहे. माझ्या आजूबाजूला कोण आहे, माझ्या शेजारी कोण आहे, त्याची नियत काय, तो काय करतो, ह्या सगळ्यांकडे जागृत राहायला पाहिजे. खास करून सगळ्या स्त्रियांनी, माझ्याशी कोण बोलतंय, माझ्याशी कोण मैत्री करतंय, माझ्या मुलीशी कोण मैत्री करतंय, त्याचा उद्देश काय हे तुम्हाला कळलं पाहिजे. आपण नेहमीच सतर्क असलं पाहिजे. कोणी अननोन व्यक्ती, त्यातल्या त्यात खास करून जो धर्म आत्ता पूर्ण जगाला त्रासदायक आहे, धर्माच्या लांबपर्यंत आपण जायचं नाही, आपल्या जवळ येऊ त्याला द्यायचं नाही. आलं तर त्याचे तंगडे तोडण्याची आपल्या ताकद निर्माण व्हायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्याच्याकरता हे शस्त्राचं जे आहे हे फार गरजेचं आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी इथे आलात, तुम्ही शिकतात आहे, हे फक्त इथे नका थांबू द्या, हे फक्त रील्सपर्यंत नका राहू दे, हे तुमच्या जीवनाचा भाग होऊ द्या. रोज तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुमच्यातला आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्यात एवढी ताकद व्हायला पाहिजे. स्वतःचं तर तुम्ही रक्षण करणारच, त्याचबरोबर बाकी जर कोणी संकटात असेल त्यांचंही रक्षण करण्याची ताकद तुमच्यात येईल. पण त्याच्याकरता मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक तुम्हाला ताकद मिळणं गरजेचं आहे. फक्त शस्त्र चालून चालत नाही. शस्त्र फिरवण्याकरता जसं आता तुम्ही 2 तास प्रॅक्टिस करता, नंतर हात दुखायला लागतात. सूर्यनमस्कार तुम्हाला येणं गरजेचं आहे. दंड बैठका काढता येणं गरजेचं आहे. सगळ्या स्त्रिया आधीच्या काळात कुलगुरू जेव्हा होते तेव्हा विद्यार्थी पण शिक्षण घ्यायचे आणि मुली होत्या त्या पण शिक्षण घेत होत्या, ते पण दंड बैठका काढत होते, भारतीय व्यायाम करत होते. तुमच्या शरीरात ताकद असेल तरच तुम्ही उचलू शकता. एखादा धडधाकट माणूस आला, त्याला जर तुम्हाला त्याच्यावर अटॅक करायचा असेल तर तुमच्या अंगात ताकद असणं गरजेची. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करूया आणि याच्या पुढे आजपासनं हा तुमच्या जीवनाचा ध्येय असलं पाहिजे की प्रत्येक शास्त्र शिकेल. जेवढं शस्त्र गरजेचं आहे तेवढं शास्त्र गरजेचं. आपला धर्मग्रंथ आहे भगवद्गीता, त्याचं सगळ्यांनी वाचन करावं आणि जीवनात आणायचा प्रयत्न करायचा. जय हिंद.